मी रेश्मा आणि तुमचं सर्वांचं माझ्या या रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे। तर आजची जी रेसिपी आहे ती मी अंड्यापासून बनवलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही रेसिपी बनवताना मी एक वेगळी ट्रिक वापरलेली आहे जी की तुम्हाला बघण्यातही खूप मजा येईल आणि बनवण्यात काही जणांना ही रेसिपी माहिती असेल, पण ज्यांना या रेसिपीबद्दल माहिती नाही त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण ही रेसिपी खूपच असं महत्त्वाचा मुद्दा हा आहे की कमी अंड्यांमध्येही इथे जास्त माणसं या रेसिपीचा आस्वाद घेऊ शकतात। म्हणजे कसं, जर आता आपण 4 अंडी वापरली असेल तर 6 लोकांसाठी किंवा 7 लोकांसाठी ही रेसिपी आहे ती आरामाने मी ही रेसिपी बनवली आहे, ती बघून तुम्हाला खूपच आवडेल आणि तुम्हीही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा। जरी ही वेगळी रेसिपी असली तरी खूप सोपी रेसिपी आहे, त्याच्यामुळे आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर आपल्याला कुकर लावावा लागणार आहे, म्हणजे आपल्याला ही जी अंड्याची रेसिपी बनवणार आहोत त्याच्यामध्ये हिरवे वाटाणे लागणार आहेत आणि ते आपल्याला उकडवून घ्यायचे आहेत। त्याच्यामुळे मी इथे हिरवे वाटाण्यांना पहिल्यांदा उकडवून घेते, त्याच्यासोबत मी माझा जो भात आहे तोही लावून घेते। तर हे जे हिरवे वाटाणे आहेत ते मी 2 तास अगोदर गरम पाण्यामध्ये भिजत घातले होते आणि ते अगदी चांगले असे भिजलेले देखील आहेत। काही दिवसांपूर्वी मी एक टिप्सचा व्हिडिओ शेअर केला होता, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला जर एखादं कडधान्य जास्त उकडवायचं असेल तर ते नेहमी खालच्या डब्यामध्ये लावा आणि आपला जो तांदूळ आहे, जो भात आहे तो वरच्या डब्यामध्ये लावा। पण आता मी इथे काय करणार आहे, जे माझा जो भात आहे तो खालच्या डब्यामध्ये लावणार आहे आणि जे हिरवे वाटाणे आहेत ते मी वरच्या डब्यामध्ये लावणार आहे। ते यासाठी कारण मला जे हिरवे वाटाणे आहेत ते अगदी जास्त शिजवून घ्यायचे नाहीत, म्हणजे मला त्याची आमटी बनवायची नाही, तर मला अगदी ते दाबले जातील एवढेच मला ते शिजवून घ्यायचे आहेत। त्यामुळे ते मी वरच्या डब्यामध्ये ठेवणार आहे, जेणेकरून ते अति जास्त शिजले जाणार नाहीत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही वाटाणे, हरभरे हे जर भिजत घालायला विसरला असाल तर गरम पाण्यामध्ये अगदी 2 ते 2.5 तास, जास्तीत जास्त 3 तास, म्हणजे जर हरभरे काळे वाटाणे असतील तर भिजत ठेवा, व्यवस्थित असे ते भिजून येतील। आता हेही 2 तास अगोदर भिजत घातलेले आहेत, हे मी तुम्हाला सांगितलं। तर कुकरचं झाकण न लावतात सध्या मी हा कुकर साईडला ठेवते। त्यापूर्वी आपल्याला एक काम करायचं आहे, मी इथे 3 अंडी वापरलेली आहेत, तर त्या 3 अंड्यांना मी फोडून घेणार आहे। जर तुम्हाला अंडी फोडायला येत नसतील तर मी जी ट्रिक वापरली आहे ती तुम्ही वापरू शकता। आता मी इथे एक चमचा वापरलेला आहे आणि त्या चमच्याची जी धार आहे ती अंड्यावरती मारलेली आहे, अति जास्त जोरात मारायची नाही, तर अगदी थोडीशी मारलेली आहे। त्याच्यामुळे अंड फुटलं आणि बरोबर मध्ये मी ते ओपन केलं। तर असा चमचा घेऊ शकता किंवा याच्यापेक्षा दुसरा मोठा चमचाही घेऊ शकता, पण लक्षात ठेवा माझा चमचा तुम्ही बघू शकता जिथे आपण पकडतो तिथे तो स्ट्रेट आहे, तो असा राऊंडमध्ये नाही आहे, तर आपल्याला असाच पाहिजे, म्हणजे थोडक्यात त्याला कडा पाहिजे, बाकी काही नाही। तर ते व्यवस्थित फुटलं जाईल, म्हणजे ती जी कडा आहे ती बरोबर अंड्यावरती बसली जाईल आणि तेवढाच भाग फुटला जाईल। तर मी इथे 3 अंडी फोडून घेतलेली आहेत। आता याच्यामध्ये मी मीठ घालणार आहे, अति जास्त मीठ घालायचं नाही कारण नंतरही आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। त्यानंतर अगदी अर्धा चमचा एवढं लाल तिखट वापरले आणि ह्या 3ही अंड्यांना आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे एक प्रॉब्लेम होतो, आपण लाल तिखट किंवा हळद ज्यावेळी टाकतो त्यावेळी ती इझिली अंड्यांमध्ये या मिक्स होत नाही, तर याच्यावरती मी देखील एक टिप सांगितली होती, बट आता मी स्वतःच ती फॉलो केलेली नाही। तर ती म्हणजे अशी की ज्यावेळी तुम्ही कुठचाही मसाला किंवा हळद, कांदा वगैरे घालता त्यावेळी अगदी त्याच्यामध्ये पहिल्यांदा थोडंसं पाणी घाला आणि ते मिक्स करून घ्या आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये अंडी घालून मिक्स करून घ्या। ही माझी स्वतःचीच टिप्स आहे, पण आता यावेळी मी देखील ती केलेली नाही कारण गडबडीमध्ये मी देखील विसरून गेली। तर हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर मी याच्यामध्ये चिमूटभर हळद घातली आणि अगदी थोडीशी कोथिंबीर घातली। कोथिंबीर हवी असेल तर घाला, असं काही नाही की ती घातलीच पाहिजे। अगदी आपण आमलेट करतो अगदी तसंच करायचं आहे। त्यानंतर या आमलेटला आपल्याला फ्राय करायचं नाही पॅनवरती, तर याला आपल्याला उकडवून घ्यायचं आहे। मी इथे काय करणार आहे, जो डब्बा मी कुकरमध्ये ठेवणार आहे त्याच्यावरती जे झाकण ठेवणार आहे म्हणजे प्लेट, तर त्या प्लेटमध्ये मी अशा प्रकारे हे ओतलेलं आहे बॅटर, जेणेकरून आपल्याला हे सेपरेट उकडवून घ्यायची गरज लागणार नाही, तर त्याच्यासोबतच उकडलं जाईल। जर तुमच्या कुकरला 2 डबे असतील किंवा 3 डबे असतील आणि त्यातला एखादा डबा जर रिकामी असेल तर त्याच्यामध्ये देखील हे बॅटर तुम्ही उकडवलं तरी चालेल, फक्त याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे। तर मी आता फक्त कुकरला 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत, कारण जे वाटाणे आहेत ते मला जास्त शिजवून घ्यायचे नाहीत। कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्या आणि त्याला मी थंड होण्यासाठी ठेवून दिलं। तोपर्यंत इकडे मी मसाला तयार करून घेते। तर पॅनमध्ये मी अगदी अर्धा पळी एवढं तेल टाकलं, त्याच्यामध्ये 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या टाकल्या। लसणीच्या पाकळ्या थोड्याशा तेलामध्ये परतवायच्या, त्याच्यानंतर मग याच्यामध्ये कांदा टाकायचा, उभा चिरून टाकलेला आहे
आणि पूर्ण एक कांदा मी इथे वापरलेला आहे। मी जो कांदा वापरला आहे तो मोठा होता, त्याच्यामुळे मी एक वापरला, तुम्ही दोनही इथे वापरू शकता। त्याच्यानंतर 2 लवंगा, 2 मिरी आणि छोटे छोटे 2 दालचिनीचे तुकडे ते घातलं। त्यानंतर त्यांनाही परतवलं अगदी अर्धा मिनिटभर। त्यानंतर टोमॅटो आणि आलं घातलं आणि हेही आपल्याला परतवून घ्यायचं आहे। टोमॅटो थंड झाला की मग याच्यामध्ये कोथिंबीर घालायची, कोथिंबीर याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची। त्यानंतर हे थंड झालं की मग आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे, म्हणजे याला मिक्सरमधून आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तोपर्यंत कुकरही थंड झाला आणि त्यानंतर मी जी वाटाण्यांच्या डब्यावरती प्लेट ठेवली होती तर ती प्लेट काढली तर बघू शकता इथे असं आमलेट तयार झालेलं आहे। थोडंसं खाली लागलं, स्टार्टिंगला तिथे थोडंसं तेल लावायला पाहिजे होतं, मग चिकटलं नसतं असं मला वाटतं। त्यानंतर मग याला कट करून घेतलं आहे। आपल्याला पीसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे, जसं पनीर वगैरे आपण कट करतो अगदी तसंच। तुम्हाला जेवढी साईज पाहिजे तेवढ्या साईजचे ते पीस करून घ्यायचे, हाताने कुस्करूनही तुम्ही हे यूज करू शकता। त्यानंतर मग ज्याच्यामध्ये मी वाटण तयार केलं होतं त्याच पॅनमध्ये मी 1 पळी एवढं तेल घातलं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये मसाल्याचं 1 पान घातलं आहे, त्याला तेजपत्ता किंवा तमालपत्र असं म्हणतात, आणि 1 मोठा कांदा बारीक कापून घेतला आहे। थोडासा कांदा लालसर झाला, नरम झाला की मग याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे। तर टोमॅटोचा वापर मी इथे कमीच केलेला आहे, अर्धा टोमॅटोच वापरलेला आहे। त्यानंतर इथे मी 1 मोठा चमचा मालवणी मसाला वापरलेला आहे, जो साठवणुकीचा मसाला असतो तो तुम्ही कोणताही साठवणुकीचा मसाला वापरू शकता। अर्धा चमचा एवढा किचन किंग मसाला घातला आहे, अर्धा चमचा एवढा गरम मसाला घातला आहे, पाव चमचा हळद घातली आणि हे सगळे मसाले या कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। मसाले कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाले की याच्यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे, जेणेकरून जे मसाले आहेत ते करपणार नाहीत। ज्यावेळी तुम्ही अशी कोणती रेसिपी बनवत असाल आणि ज्याच्यात जास्त पावडर मसाल्यांचा जर वापर करणार असाल तर अगदी थोडंसं याच्यामध्ये पाणी घालायचं, जेणेकरून जो करपट वास येतो तो येत नाही। त्यानंतर 1 मिनिटभर या मसाल्यांना असंच परतवून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये घालायचं ते म्हणजे आपण जे कांद्याचं आणि टोमॅटोचं जे वाटण बनवलं होतं ते याच्यामध्ये घालायचं आणि त्या वाटणालाही मस्तपैकी तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं। आणि त्यानंतर मग याच्यामध्ये घालायचे हिरवे वाटाणे, ज्यांना आपण 2 शिट्ट्या करून घेतल्या होत्या, त्याच्यात जास्त पाणीही नव्हतं, त्याच्यामुळे मी ते यूज केलं आहे सगळंच। वाटाणे घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। याला 1 उकळी आली पाहिजे, 1 उकळी आली की मग याच्यामध्ये आपल्याला जे आपण अंड्याचे पीस करून घेतले होते ते घालायचे, पण त्यापूर्वीच मी इथे चवीसाठी मीठ घातलेलं आहे, तुम्ही मीठ कधीही घालू शकता। अंड्याचे हे जे पीस करून घेतलेले आहेत ते देखील याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। याच्यावरती आता आपल्याला झाकण वगैरे काहीही ठेवायचं नाही, अगदी 2 मिनिटापर्यंत आपल्याला हे असंच परतवून घ्यायचं, अगदी लो टू मीडियम फ्लेम करायची। आणि त्यानंतर तुम्हाला जेवढं पातळ किंवा दाट पाहिजे तेवढं करायचं, हवं असेल तर थोडंसं पाणी घालायचं आणि पातळ करायचं, पण मी एकदम पातळ करणार नाही, थोडंसं दाटसरच ठेवणार आहे। आणि त्यानंतर मग वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर गॅस बंद करायचा। हे तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत आणि भातासोबतही खाऊ शकता, अप्रतिम असं लागतं। सगळ्यात म्हणजे ही रेसिपी अतिशय भन्नाट लागते, त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा। जर तुम्हाला आजची ही युनिक आणि टेस्टी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चॅनलला जर पहिल्यांदा व्हिजिट केला असाल तर सबस्क्राईब करून जा। पुन्हा भेटूया अशाच मस्त मस्त चमचमीत, झणझणीत आणि टेस्टी रेसिपींमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घेऊन बनवत राहा, खात राहा। धन्यवाद।